एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासह तसंच कोकण आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतही ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असून हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल अशी शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया। आपण बघतोय मुंबई, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यासह सोलापूर, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय। संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासह तसंच कोकण आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतही ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असून हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल अशी शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया। आपण बघतोय मुंबई, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यासह सोलापूर, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय। संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासह तसंच कोकण आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतही ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असून हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल अशी शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया। आपण बघतोय मुंबई, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यासह सोलापूर, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय। संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासह तसंच कोकण आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतही ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असून हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल अशी शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया। आपण बघतोय मुंबई, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यासह सोलापूर, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय। संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।